टू बेबी विराज चॅनल। आज मी बनवलेलं आहे गार्लिक ब्रेड, म्हणजे गार्लिक पाव जो असतो ना त्याच्यावर मस्तपैकी घरीच मी गार्लिक बटर बनवलेलं आहे। याच्या आधी पण मी एक गार्लिक बटरचा रेसिपी टाकली होती, बट तुमच्याकडे त्यावेळेस मी जो गार्लिक बटर यूज केलं होतं ते रेडीमेड आणलं होतं, पण आज ह्यावेळेस मी बटर नॉर्मल आणि त्याच्यामध्ये गार्लिक कुटून टाकणार आहे। तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन। मागच्या वेळेस जो व्हिडिओ टाकला होता तो पण भरपूर व्हायरल गेला। आज पुन्हा वेगळ्या पद्धतीने बनवते आणि खूप छान झाला आहे। तर येस, तुम्ही पण करून बघा। उन्हाळ्याचे दिवस आहे, काहीतरी वेगळं खावंसं वाटतं। आता मुलांना सुट्ट्या लागतील पुढच्या महिन्यामध्ये, मे महिन्यात, तर काही काहींना हाफ डेज असतो वगैरे। तर अशा दिवसांमध्ये तुम्ही मुलांना घरी असं काहीतरी छान चमचमीत करून बघा आणि खाऊ घाला, कारण की मुलांना ना सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये चमचमीत खावंसं वाटतं 4 वाजता किंवा कधी तुम्हाला जेव्हा वेळ वाटेल त्यावेळेस। तर येस, चला आज मी तो रेसिपी शेअर करते आणि तुम्ही पण ती करून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। सर्वात आधी आपण गॅस गरम करून अगदी छोटंसं कढई असेल किंवा मग पॅन असेल तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, साधारण 1 चमचा। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण लसूण टाकायचा आहे, छानपैकी सोललेला लसूण टाकायचा। तुम्हाला जेवढा स्पायसी किंवा मसालेदार ज्याला म्हणतो ना तेवढा, कारण की ते फक्त गार्लिकचा स्मेल जास्त येतो, गार्लिकची टेस्ट लागते। आणि आपल्याला हा एकदम लो फ्लेमवर आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत तळायचा जोपर्यंत हा डार्क ब्राऊन होत नाही। चमच्याने असं हलवत राहायचं आहे। त्यानंतर हे तेल साईडला काढायचं आणि लसूण जो आहे तो साईडला करून घ्यायचा। आणि याच्यामध्ये 1 चमचा मी बटर टाकलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं। ऑरिगनो आणि चिली फ्लेक्स टाकलेलं आहे। खूप पटकन हे स्मॅश होतं, कारण की लसूण पण एकदम सॉफ्ट झालेला असतो आणि बटर पण आपलं नॉर्मल टेम्परेचरवर असतं। यानंतर आपल्याला पाव जो असतो, लादी पाव वगैरे असेल किंवा तुम्ही ब्रेड पण वापरू शकता, ते आपल्याला कट करून घ्यायचं। आता मी लादी पाव वापरते म्हणून तुम्ही कट करणार आहे। आणि आपण हे जे बटर बनवलेलं आहे गार्लिक ब्रेडचं ते मी याच्यावर स्प्रेड करून घेणार आहे। आणि उरलेलं जे तेल आहे ते पण मी थोड्या वेळानंतर यूज करणार आहे। कशासाठी हे पण मी तुम्हाला सांगते। आता चमच्याने हळूहळू तुम्ही हे स्प्रेड करू शकता। तुम्हाला जितकं स्ट्रॉंग हवं असेल तेवढं तुम्ही जास्त प्रमाणात बटर पण यूज करू शकता आणि गार्लिक पण यूज करू शकता। तिखट हवं असेल तर चिली फ्लेक्स पण जास्त करू शकता। आता हे सगळीकडे स्प्रेड होण्यासाठी मी माझ्या कन्व्हिनियंटनुसार बोटाने सुद्धा याला स्प्रेड करून घेते, कारण की चमच्याने सगळीकडेच लागेल असं नाही। त्यामुळे मी बोटाच्या हेल्पनी हे सगळीकडे स्प्रेड होते, म्हणजे काय की कॉर्नर्सला पण हे व्यवस्थित पोहोचेल। आता आपल्याला काय करायचं, एक बटर पेपर सेम प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि याच्यावर हे गार्लिक ब्रेड ठेवून द्यायचं आहे। सेम साईजला बटर पेपर घेतला तरी चालतो। आता हे ठेवून द्यायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये। त्याच्या आधी तुम्हाला हवं असेल तर कढई प्रीहीट केली तरी चालेल, नाही केलं तरी चालतं। आता मी इथे प्रीहीट करत ठेवली आहे आणि याच्यावर आपल्याला जितकं हवं तेवढं चीज याच्यामध्ये टाकायचं आहे। जास्तीत जास्त चीज टाकलं तर तेवढं जास्त त्याच्यामध्ये टेस्ट येत आहे। आता हे बघा, इथे मी प्लेट काढून घेतली, एक स्टँड ठेवला होता आणि कढई चांगली गरम झाली आहे। आता आपल्याला ही प्लेट या कढईमध्ये ठेवायचे, खाली काही टाकायचं नाही, मीठ बीट काही टाकायची आवश्यकता नाही आहे। ॲज इट इज हे याच्यावर ठेवायचं आणि जोपर्यंत आपलं हे पूर्णपैकी सॉफ्ट नाही होत तोपर्यंत आपण याच्यावर गॅस चालू ठेवायचा आहे। तर आता दुसरी प्रोसेस म्हणजे जो मी तेल वापरलं होतं त्या तेलामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्स अजून ॲड केलं आणि याच्यावरती थोडं स्पायसी होण्यासाठी जास्त टेस्ट यावी म्हणून मी हे स्प्रेड केलं होतं। आता जसं आपलं हे चीज मेल्ट होतं त्याच्यानंतर आपण हे खाली एका स्टँडवर काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर 1-2 मिनटानंतर, खूप गरम असेल तर 2 मिनटं थोडं थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। याला छोटे छोटे पीसेस करायचे, स्लाईसप्रमाणे मोठे मोठे, म्हणजे कसं म्हणतं की स्ट्रेट अशा प्रकारे आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे। आणि मग हे चीज चांगल्यापैकी जेव्हा मेल्ट होतं ना त्याच्यानंतर ते जेव्हा ओढलं की ते एकदम छानपैकी असं स्ट्रेच झालेलं दिसतं। तर मी तुम्हाला याच्यावर दाखवते, कारण याच्यावर मी चिली फ्लेक्स पण टाकले होते त्या तेलामध्ये टाकून, त्याच्यामुळे याची छान टेस्ट पण लागते। ते बघा, छानपैकी आपण याला ओपन जर केलं ना तर खूप, जितकं तुम्ही चीज टाकणार आहात ना तेवढं ते जास्त टेस्टी लागतं आणि जितकं तुम्ही बटर यूज करणार आहात तेवढं ते क्रिस्पी पण लागतं। त्याच्यामुळे दोघांचाही जास्त यूज केला पाहिजे। तर अशा प्रकारे माझं इथे चीज गार्लिक ब्रेड रेडी आहे। दिसायला पण छान दिसतं आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी आहे। एक जरी बनवला तरी मुलांचं पोट भरतं। व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर अँड बाय बाय।